नमस्कार, मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुवर्ण मंदिराबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। सुवर्ण मंदिर हे त्याच्या भव्यतेसाठी आणि सुंदरतेसाठी जगभर लोकप्रिय आहे। आजवर सुवर्ण मंदिर म्हटलं की आठवते ते अमृतसरचे सुवर्ण मंदिर, पण आता दक्षिण भारतातही एक सुवर्ण मंदिर तयार झालेले असून ते भाविकांसाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे। तामिळनाडूतील येल्लोर येथील महालक्ष्मी नारायणी मंदिर देशातीलच नाही तर परदेशी लोकांच्याही उत्सुकतेचे केंद्र बनलेले आहे। या मंदिराची भव्यता आणि सुंदरता पाहण्यासाठी दुसऱ्या देशातूनही लोक येत आहेत। हे महालक्ष्मी मातेचे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णतः सोन्याचे बनवलेले आहे। या सुवर्ण मंदिराची चमक इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळी आहे। येथे खरोखरच महालक्ष्मीचा निवास असल्याची खात्री पटते। या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर कळसापासून खांबापर्यंत आणि पायापासून गाभाऱ्यापर्यंत सर्व सोन्याचे बनवलेले आहे। येथे आल्यानंतर नजर जाईल तिथपर्यंत सोनच सोनं दिसते। मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, मंदिराची चौकट सोन्याची, मंदिरातील देवीची मूर्तीही सोन्याचीच आहे। या मंदिराला दर्शनाला गेल्याच्या नंतर मिडास राजाची कथा आठवते। तो ज्या वस्तूला हात लावायचा ती सोन्याची व्हायची। इथे ही प्रत्येक वस्तू सोन्याची आहे। देशातील हे नवीन सुवर्ण मंदिर 100-125 नाही तर चक्क 1,500 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेलं आहे। जगातील हे एकमेव मंदिर असावं जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा वापर केलेला आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणले तर सकाळी सूर्याची पहिली किरण पडताच मंदिर झळाळून निघते आणि रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। तामिळनाडूतील महालक्ष्मी मंदिर हे चेन्नई पासून 175 किलोमीटर अंतरावर आहे, तर तिरुपतीवरून 120 किलोमीटर अंतरावर आहे। दक्षिण भारतातील हे एकमेव अद्वितीय सुवर्ण मंदिर आहे। हे मंदिर पाहण्यासाठी तसेच माता महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी दररोज किमान 25,000 भाविक येथे येत असतात आणि काही विशेष प्रसंगी तसेच दर शुक्रवारी 1 लाखांपेक्षा जास्त भाविक मंदिराला भेट देतात। येल्लोर जिल्ह्यातील श्रीपुरम या निसर्गरम्य ठिकाणी तयार करण्यात आलेले हे वैभवशाली सुवर्ण मंदिर म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं नवीन केंद्र बनलं आहे। मंदिराचा प्रत्येक खांब त्याचा इंच न इंच भाग सोन्याने सजवलेला आहे। हे मंदिर नवीन असल्याने इथल्या सोन्याची झळाळी इतर सुवर्ण मंदिरापेक्षा जास्त चमकदार आहे। या मंदिराचा पूर्ण एरिया जर सांगायचं म्हणलं तर हे 101 एकर जमीनवर तयार करण्यात आलेले मंदिर आहे आणि हे सुवर्ण मंदिर बनवण्यासाठी 1,500 किलो सोनं लागलेलं आहे। दिवसा सूर्यप्रकाशात तर हे मंदिर दुरून उठून दिसतेच, पण रात्री लाइटिंग मध्ये त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। खरं सांगायचं झालं तर कल्पनेतला स्वर्ग साक्षात भूमीवर अवतरलाय असे वाटते। एखादा पिक्चर किंवा स्वप्नातही जेवढे सोने आपण कधी पाहिले नसेल, त्याची कल्पना देखील आपण कधी केलेली नसेल, एवढं सोने इथे आपली नजर जिथवर पोहोचेल तिथवर सोनच सोने दिसते, तेही अतिशय सुंदर, सुबक आणि मनमोहक नक्षीकाम केलेले। हे मंदिर पाहिल्यानंतर आपण स्वर्गातील देवी लक्ष्मी मातेच्या खऱ्या महालात तर आलो नाहीत ना असं वाटते। त्यामुळेच तर हे मंदिर पाहायला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। कधी कधी तर 1 लाखांपेक्षा जास्त भाविक पण येथे दर्शन घेण्यासाठी आलेले असतात। असे सांगितले जाते की हे मंदिर बनवण्यासाठी तांब्याच्या 1000 प्लेट्सवर सोन्याचे 9 ते 10 थर देण्यात आलेले आहेत। हे मंदिर पूर्ण तयार होण्यासाठी 7 वर्षे लागलेले आहेत। 7 वर्षे या मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी जे कामगार होते त्यांची संख्या 800 जवळजवळ होती। हे मंदिर तर खूप सुंदर आहेच, त्याबरोबर मंदिराच्या दर्शनीय भागात जवळपास 1008 दिव्यांचे तांब्याचे 10 स्तर दिलेली दीपमाळ येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेते। मंदिराचे आणखीन वैशिष्ट्य सांगायचे झाले तर मंदिरामध्ये देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून तीर्थम सरोवर बनवण्यात आलेले आहे। या मंदिराच्या प्रवेश मार्गावर जवळपास 20,000 प्रकारच्या नैसर्गिक औषधी तसेच फुलांच्या रोपांनी अतिशय आकर्षक आणि सुंदर असा बगीचा समृद्ध झालेला आहे। येथे असे सांगितले जाते की निसर्गापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे। हे मंदिर वर्षभर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते। या मंदिरातील महालक्ष्मी मातेची मुख्य मूर्ती 70 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून महालक्ष्मी मातेची नित्य पूजा अर्चा, अभिषेक सुरू होतात। विशेष म्हणजे या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हाताने देवीला अभिषेक करता येतो।
आलेले भाविक देवीला स्पर्श करून तिच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घेऊ शकतात। या व्यतिरिक्त मंदिरातर्फे अन्नदान, विद्यादान, गोशाळा, रुग्णालय पुरवण्यात आलेले आहेत। महालक्ष्मी नारायणी मंदिराची रचना 6 टोकांची चांदणी किंवा स्टार सारखी करण्यात आलेली आहे। या रचनेला श्रीचक्र म्हणतात। मुख्य मंदिरात जाण्यासाठी 2 किलोमीटर अंतराचा या स्टार मार्गाचा हिरवळ तयार करण्यात आलेली आहे। उन्हापासून भाविकांचे रक्षण करण्यासाठी वर छत करण्यात आलेले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूने मानवता आणि जगकल्याणाचे उपयुक्त संदेश फलक लावण्यात आलेले आहेत। तर आपणा सर्वांना ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।